हॅलो मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर राशन कार्डचा 12 डिजिटचा नंबर माहीत नसेल तर तुम्ही हा परफेक्ट व्हिडिओ तुम्ही आले आहात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तुम्ही राशन कार्डचा 12 डिजिट नंबर तुम्ही कसे शोधू शकता, ते पण एकदम ऑनलाईन, ते पण एकदम 2 मिनिटांमध्ये. तर आमचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे, ते पण एकदम फुल मराठीमध्ये. तर तुम्ही जर माझ्या केबीडी मराठी चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा मित्रांनो मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला जर काही अडचणी असल्यास तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा मित्रांनो तुमच्यासाठी आहे. तर चला तर आपला व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला राशन कार्डचा 12 डिजिट नंबर हा काढता येत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो कसा काढायचा आहे, ते पण एकदम ऑनलाईनच्या माध्यमातून. हा राशन कार्डचा SRC नंबर हा आपण वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. त्यामध्ये मेराज ॲप असेल किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल हे ॲप असेल, या वेबसाईट असेल, आपण वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. तर आपण या FSA या वेबसाईटमधून काढणार आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला गुगल नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टल हे क्लिक करायचं आणि तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे राशन कार्ड हे वर तुम्हाला इथे मोठ्या अक्षरात दिसत असेल त्याचा आयकॉन, त्याच्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर त्यामध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन उघडणार आहे आणि त्याच्यामधल्या तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, राशन कार्ड डिटेल ऑन स्टेट अशावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक असं पेज उघडणार आहे. तुम्हाला इथे तुमचं राज्य निवडायचं आहे. तुम्हाला इथे मित्रांनो महाराष्ट्रावर क्लिक करायचं आहे. इथे महाराष्ट्रावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक कॅप्चर कोड दिला जाईल, तो तुम्हाला इथे एंटर करायचा आणि व्हेरिफिकेशनला टाकून द्यायचा आहे. व्हेरिफिकेशन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला आता असं पेज उघडणार आहे. तुम्हाला इथे महाराष्ट्र इथे दिसतच असेल, तुम्ही सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातला आहे तर यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मग मी माझं आता वर्धा टाकणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला लोडिंग झाल्यावर तुम्हाला इथे कलेक्टर ऑफिस हे सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला झाल्यावर इथे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल ते राशन कार्डबद्दल, त्या जिल्ह्यात तुम्हाला कोणकोणतं राशन मिळणार आहे तर हे तुम्हाला या इथं सर्व दिसून जाईल. तर आपण सिलेक्ट ऑल करणार आहोत मित्रांनो. हे पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला साईडला क्लिक करायचं आहे. तुम्हाला कोणत्याही ऑप्शनवर आता क्लिक करायचं नाही व तुम्हाला असं पेज झाल्यावर तुम्हाला इथे व्ह्यूज रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. व्ह्यूज रिपोर्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला थोडीफार लोडिंग होणार आहे आणि तुम्हाला सर्व डाटा इथे येऊन जाणार आहे. तुम्हाला इथे दिसून जाईल त्या जिल्ह्याचा पुरवठा, त्या जिल्ह्याची माहिती सर्व इथे आलेली आहे. आधार कार्डने लिंक केलेले तुम्हाला इथे दिसून जाईल किती राशन कार्ड आहेत. तर याच्याबद्दलची तुम्हाला सर्व माहिती इथे दाखवली जाणार आहे मित्रांनो. मला आता तालुका नाही पाहण्यासाठी नावावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला सर्व तालुक्याचे तहसील नाही इथे दाखवल्या जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता तहसीलमध्ये किती आधार कार्ड आहे, किती लिंक झाले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये एका गावाचं पाहायचं असेल, तुम्हाला तहसील त्या गावामध्ये आहे, त्या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो, तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. तर तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला थोडीफार लोडिंग होणार आहे आणि तुमचा डाटा इथे पूर्णपणे येऊन जाणार. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमच्या राशन कार्डच्या नावानुसार किंवा तुमच्या गावाच्या नावानुसार इथे तुम्हाला क्लिक करायचं. इथे तुम्हाला सर्व माहिती दाखवल्या जाईल, त्या गावामध्ये किती राशन कार्ड आहे व किती काय तुम्हाला आता याच्यावर क्लिक केल्यानं तुमच्या गावाची सर्व माहिती इथे येऊन जाणार आहे मित्रांनो. यामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम हा तुमचा SRC नंबर 12 डिजिटचा दिसत असेल आणि त्या लाभार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर त्याची माहिती, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव इथे दिसत असेल मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल मित्रांनो. यामध्ये 2 नंबरच्या कॉलममध्ये तुम्हाला SRC नंबर दिसत असेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.